पण निर्णय घेण्याची जरूरत आहे। आता हा निर्णय कालपर्यंत व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। त्यामुळे मुलांची अपेक्षा होती काल रात्री हा निर्णय होईल, तो झाला नाही। आज सकाळी 10-10:30पर्यंत हा निर्णय होईल अशी परत एकदा आम्ही अपेक्षा करत आहोत। 4 मुलं उपोषणाला बसलेले आहेत। अन्नाचा कण कालपासून त्यांनी खाल्लेला नाही आणि तुम्ही जर इथे सर्व विद्यार्थी बघितले फक्त एक टाईपचं जेवण खातात, म्हणजे हे काय आंदोलनासाठी नाही, गेले अनेक वर्ष एक टाईमचं जेवण खातात कारण त्यांना परवडतच नाही। अशात त्यांची आरोग्याची परिस्थिती तशी हालाकीची आहे, त्याच्यात ते आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे। त्यामुळे अजून पेशन्स या मुलांचा बघू नये आणि जर सरकारने पेशन्स बघण्याचा विचार केला नाही तर प्रयत्न केला तर ते त्यांनाही आणि आयोगालाही परवडणार नाही। दादा, तुमचं मुख्यमंत्री साहेब असतील किंवा आयोगाचे जे प्रमुख असतील त्यांच्याशी काही चर्चा झाली किंवा त्याबद्दल काय सांगा? मॅडमची आमचं बोलणं झालेलं आहे, चर्चा सुरू आहे। त्याच्याबरोबर पवारसाहेबसुद्धा अधिकाऱ्यांशी बोलले असं समजते। मुख्यमंत्री साहेबांबरोबर आमचं बोलणं झालं नाही। काल खरं तर पोचण्याचा प्रयत्न केला होता, पीएशी बोलणं झालं होतं, 20 मिनिटामध्ये फोन जोडून देतो असं सांगितलं होतं, पण नंतर फोन काय आत्तापर्यंत आलं नाही। त्याला ऑलमोस्ट 12 तास होऊन गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी मुलांचीच बोलणं करायचं होतं, पण ते झालं नाही। आता दुर्लक्ष म्हणा नाहीतर महत्त्व या मुलांच्या भवितव्याचं नसल्यामुळे म्हणा, नाहीतर जे कुठलं दुसरं कारण असेल, नाही तर बिझी असते, राजकीय बैठकीमध्ये बिझी असेल, नाहीतर ते काही सरकारी पैशावर महिलांचे जे काही जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम यांनी सुरू ठेवलेले आहेत राजकीय हेतू मनामध्ये ठेवून, त्याच्यामध्ये ते बिझी असतील। पण आता भास करा, निर्णय या विद्यार्थ्यांच्या बाजूने लवकरात लवकर ते 10:30पर्यंत यांनी घेतलाच पाहिजे असं काही। एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही मैदानात उतरलेला आहात, साहेबांचं एक ट्विट समोर आलं की जर निर्णय नाही घेतला तर मी देखील मैदानात उतरणार आहे, नेमकं काय आहे? नाही, एक तर हा लढा विद्यार्थ्यांचा आहे, विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला लढा आहे। त्याच्यामध्ये सर्व विचाराचे विद्यार्थी आज त्यांच्या हक्कासाठी लढत आहे। आम्ही फक्त पाठिंबा दिलेला आहे आणि पवारसाहेबांची अल्टिमेटम सरकारला दिलं, निर्णय घ्या, जर दुपारपर्यंत नाही घेतलं तर मी दुपारी येतो आहे। त्यामुळे पवारसाहेब आल्यानंतर मग एक तर विद्यार्थ्यांची पंगा ना आयोगाला आणि सरकारला परवडणार आणि त्याच्यात साहेबांचा पाठिंबा या मुलांना लागला तर मग ते कोणालाच न परवडणार आहे। थँक्यू। धन्यवाद रोहित दादा। या ठिकाणी रोहित दादांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि